जय जगन्नाथ जय जगन्नाथ जय जगन्नाथ। जगन्नाथ की भात जगत प्रसारे हाथ। प्रभु राम जी की पुण्य नगरी धर्म नगरी नासिक जैसे नगरी में कलिजुग की आराध्य देव जगन्नाथ बलभद्र सुभद्रा जी की रथ यात्रा प्रतिवर्ष भांति इस बार भी बड़े धूमधाम से पूरे नासिकर उत्साह आनंद उमंग के साथ रथ को खींचे। हमारे प्रशासन के अधिकारी ज़्यादातर हमारे पुलिस प्रशासन जो हम लोग के लिए सुविधा उपलब्ध कराए उनको बहुत बहुत धन्यवाद बधाई है। और सर्व नासिकर घर से निकल के जगन्नाथ भगवान के रथ की डोरी अपने हाथ से खींचे तो ज़रूर उनकी मंगल कामना होना ही है। मैं भगवान श्री चरण में जगन्नाथ श्री चरण में सबके लिए बहुत बहुत मंगल कामना करता हूँ, बधाई देता हूँ। आने वाला साल 2027 में कुंभ मेला में इससे भी ज़्यादा तरीक़े से जगन्नाथ भगवान की रथ यात्रा होगा। इसमें पूरे भारतवर्ष के साधु संत हज़ार संख्या से साधु संत रहेंगे। इसलिए आज जो एक तैयारी था मैं समझता हूँ आने वाला कुंभ मेला में हम लोग को उसी से प्रेरणा लेके रथ यात्रा की कैसे तैयारी प्रशासन कर रहे हैं उसको भी ध्यान रखते करना चाहिए। मैं सबको पुनश्च बहुत बहुत धन्यवाद बधाई देता हूँ। जय जगन्नाथ जय जगन्नाथ जय जगन्नाथ। जे धार्मिक आणि सगळं एकंदरीत पौराणिक तीर्थक्षेत्र म्हणून जे जगाच्या पाठीवर अनन्यसाधारण असं स्थान आहे, तर नाशिकला दंडकारण्यापासून जे महती आहे प्राप्त झालेली आहे, नाशिकला कुंभमेळ्याचं आयोजन मोठ्या प्रमाणात होतं हे सगळ्या जगाला माहिती आहे। त्याच पद्धतीनं भारतामध्ये सगळ्या विविध ठिकाणी ज्या आपल्या धार्मिक उत्सव आणि परंपरा ज्या साजऱ्या केल्या जातात, रामनवमी असेल कृष्णजन्म असेल, अशाच पद्धतीनं आपली ओरिसामधली जगन्नाथपुरीची जगन्नाथ यात्रा ही प्रचंड प्रसिद्ध आहे सगळीकडे। जगन्नाथाची रथयात्रा ज्या वेळेला त्या ठिकाणी निघते त्यावेळेला करोडो भाविक त्याच्यामध्ये सहभागी झालेले असतात। नाशिकसारख्या तीर्थक्षेत्रात अनेक उत्सव साजरे होत असताना आमच्या नाशिकला जे पंचमुखी हनुमान मंदिर पुरातन आहे पंचवटीमध्ये तपोवनाच्या रस्त्यावरती, तर तिथे जे भक्तिचरणदास महाराज आहेत त्यांनी त्या मंदिराचं व्यवस्थापन चांगलं ठेवलंच आहे। ते कुंभमेळा समितीचे तिथले प्रवक्ते सध्या कुंभमेळा समितीच्या आयोजनामध्ये त्यांचा मोठा सहभाग असतो। त्यांना असं वाटलं की नाशिकला जगन्नाथाच्या यात्रेचं आयोजन मोठ्या प्रमाणात होऊ शकतं, हा त्यांचा विश्वास सार्थकी लागला। आणि गेल्या काही वर्षापासून ज्या नाशिकला जगन्नाथाच्या रथयात्रेचं आयोजन ते करतात याला नाशिककर उत्स्फूर्त असा प्रतिसाद देतात। आणि एक आध्यात्मिक आणखीन एक अधिष्ठान या नाशिकमध्ये आपल्या इथं नव्यानं सुरू झालेलं आहे। आज सकाळी जी यात्रा निघाली ती यात्रा सगळ्या गावामध्ये रथाचं सगळं मिरवणूक होऊन आत्ता या ठिकाणी परतलेली आहे। आणि आत्ताचा जो हा सगळा माहोल आहे, यावर्षी केवळ अधिक मास असल्यामुळं थोडासा या विषयाला पारंपरिक व्यवस्थेतून थोडासा उशीर झाला, परंतु लोक खूप याच्यामध्ये उत्साहानं सहभागी होतात। आणि एक चांगलं जगन्नाथाचं अधिष्ठान या ठिकाणी नाशिकला भक्तचरणदास महाराज आणि त्यांच्या सहकार्याने सुरू केलं आहे, त्याबद्दल मी समस्त नाशिककरांच्या वतीनं त्यांना धन्यवाद देतो, त्यांचं अभिनंदन करतो। आणि या यात्रेमध्ये ज्यांनी व्यवस्था म्हणून गेल्या महिनाभर व्यवस्था पाहिल्या, रथाची व्यवस्था असेल, इतर व्यवस्था असतील, मिरवणुका असतील, वाद्यवृंद असेल, भक्तगणांची व्यवस्था असतील, प्रासादिक व्यवस्था असतील, ह्या सगळ्या व्यवस्था सगळ्यांनी यथेच्छ चांगल्या व्यवस्थित पार पाडलेल्या आहेत, त्याबद्दल त्यांना धन्यवाद देतो। आणि सगळे जे नाशिककर या रथयात्रेच्या निमित्ताने जगन्नाथाच्या ठाई विलीन झाले, जे या ठिकाणी शरण आले आणि जे याच्यामध्ये सहभागी झाले, त्या सगळ्यांना मनपूर्वक धन्यवाद देतो। आणि पुन्हा एकदा खरं तर आपण सगळ्या नाशिककरांनी भक्तिचरणदास महाराज आणि त्यांचे सहकारी त्यांना धन्यवाद दिले पाहिजेत।